अपडेट न्यूज। राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना युती प्रभाग क्रमांक 2 महत्त्वाच्या घोषणा। यवतमाळ नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025। श्रीमती वर्षा अनिल कांबळे घड्याळ चिन्ह, संदेश उर्फ दादाराव दौलतराव दुपारे घड्याळ चिन्ह, बटनवर दाबून विजय करा। मालकी हक्क सुराणा लेआउट 386 प्लॉट, आंबेडकर नगर, फुकट नगर न्यायालयीन प्रकरणातून बेडकीपुरा आणि वीटभट्टी परिसरातील रहिवाशांना जमिनीचा कायमस्वरूपी मालकी हक्क मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न। झोपडपट्टी विकास, आंबेडकर नगर, फुकट नगर आणि अशोक नगर या भागात रस्ते, नाले, पाणी आणि पथदिवे यासारख्या मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करणार। आरोग्य सुविधा प्रभाग क्रमांक 2 मधील रमाबाई आंबेडकर आयुर्वेदिक रुग्णालय नगर परिषद मालकीचे येथे चांगल्या सुविधा, औषधी आणि नियमित आरोग्य शिबिरे, पावसाळ्यातील उपाय, पुरा व वीटभट्टी परिसरातील घरात शिरणाऱ्या नाल्याच्या सांडपाण्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त, शिक्षण, क्रीडा, शाळा क्रमांक 5 व 6 चे डिजिटल शाळेत रूपांतरण आणि विद्यार्थ्यांना सुसज्ज खेळाचे मैदान, क्रीडांगण व व्यायामशाळा, जिम उपलब्ध करून देणार। घरकुल योजना, जागा उपलब्ध नसलेल्यांसाठी म्हाडा व सिडको मार्फत फ्लॅट स्कीम मधून तर जागा उपलब्ध असलेल्यांसाठी इतर योजनांमधून घरकुल मंजूर करून देणार। सर्वांगीण विकास, शासनाच्या निधीतून रस्ते, नाली, पूल, विद्युतीकरण, गार्डनचे सुंदरीकरण, धूर फवारणी, बैठक बेंच, वृक्षारोपण करून प्रभाग नेहमी स्वच्छ व सुंदर ठेवणार। युतीचे आवाहन, प्रभागाच्या विकासासाठी आणि जनसेवेसाठी नगराध्यक्ष पदासाठी कुमारी तेजस्विनी राजू चांदेकर यांच्या विजयी बौद्ध चिन्ह धनुष्यबाण या समोरील बटन दाबून यांना विजयी करा व तसेच श्रीमती वर्षा अनिल कांबळे आणि संदेश उर्फ दादाराव दौलतराव दुपारे यांना प्रचंड मताने विजयी करा। प्रकाशन सुनील चुनारकर, अनिल महल्ले, विकास मोडगरे, बबलू जगन्नाथ मेश्राम, सुशांत दुपारे, बुद्धराज दुपारे, तेजस चव्हाण, शालिक मेश्राम, विनोद नागदिवे तसेच इतर कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या। प्रतिनिधी सय्यद मतीन। ना त्यांना त्यांची लाईफ सेटल आहे, पण आता जीवनात काहीतरी करायचं आलं होतं म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आणि त्यांनी म्हटलं लालाभाऊ मला राष्ट्रवादीकडून उभं राहायचं। आणि मी खरोखर सांगतो त्या दिवशी मी आनंदी झालो, कारण पौर्णिमाताई आणि तेजस या दोघांनी मेहनत घेऊन मला म्हटलं मामा जर उभे राहिले तर इथे आपल्याला काही पाहायची गरज नाही। आणि खरोखर मामांची उमेदवारी जाहीर झाल्यापासनं मला गावाच्या त्या वडगावच्या कोपऱ्यावर येऊन लोक सांगत आहेत की भाऊ तुमच्या 2 नंबरची जर पहिली उमेदवारी निघल तर ती मामाची निघल। आणि मला आणि तुम्हाला सांगतो आपल्या नगर परिषदेत राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जो जाईल तो मामाच्या रूपाने राहील। फक्त तुम्ही सर्वजण ताकदीने पाठीशी उभे राहा। दुसऱ्या आमच्या उमेदवार आहे कांबळेताई, वर्षाताई कांबळे, या एक होतकरू आणि बचत गटाचं काम करतात, म्हणजे त्यांची लिंक ही प्रत्येक स्त्रियांमध्ये आहे। आणि लाडक्या बहिणी आमच्याकडे आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना घेऊन त्या आज ज्या काम करत आहे मामांच्या नेतृत्वात त्यासोबत काम करत आहे, तुम्ही त्यांना सुद्धा निवडून द्या। आणि वर आमचे उमेदवार आहे तेजस्विनीताई, त्या धनुष्यबाणावर उभा आहे। आमची शिवसेनेची युती आहे, राष्ट्रवादी शिवसेनेची। तर तुम्ही सर्वांनी यावेळेस आपल्याला नवीन एक चैतन्य आणायचं आहे, म्हणून तेजस्विनीताईंना निवडून द्या। त्यानंतर आमचे दोन्ही घड्याळीचे मातब्बर उमेदवार यांना निवडून द्या, एवढीच या प्रसंगी विनंती करतो। धन्यवाद। शांतीचा आणि प्रेमाचा संदेश ज्यांनी दिला महात्मा तथागत गौतम बुद्ध यांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करते। त्याचबरोबर महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज, महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करते। त्याचबरोबर आज महात्मा फुलेंची पुण्यतिथी आहे, यांना सुद्धा मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करते। आज वॉर्ड क्रमांक 2 येथील या प्रचार कार्यालयाचं आपण उद्घाटन केलेलं आहे। या प्रभागातून आमचे अतिशय धडाडीचे उमेदवार दुपारे मामा आणि आमच्या वर्षाताई कांबळे या 2 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेले आहेत। हे दोघंही घड्याळ चिन्हावर उभे आहेत आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची युती शिवसेनेसोबत आहे। आणि नगराध्यक्षाचे आमच्या उमेदवार आहे तेजस्विनी चांदेकर, त्या धनुष्यबाण या निशाणीवर उभे आहेत। त्यामुळे तुम्हाला यावेळेस नगराध्यक्षासाठी धनुष्यबाणवर मतदान करायचं आहे आणि प्रभागामध्ये 2 मतदान घड्याळावर करायचं आहे। धनुष्यबाण, घड्याळ, अशा प्रकारे मतदानाचा तुमचा क्रम असणार आहे।
एक नगराध्यक्षासाठी चांगली कॅन्डिडेट एक सुशिक्षित मुलगी शिवसेनेतर्फे आणि राष्ट्रवादी युतीतर्फे उतरवलेली आहे. त्याच्यामुळे नगराध्यक्षाचे कॅन्डिडेटला निवडून आणायची सुद्धा जबाबदारी आपली तेवढीच आहे जेवढी आपल्या घड्याळाला निवडून आणायचं आहे. त्याच प्रकारे तेवढ्याच ताकदीने आपल्याला 3 मतं मागायची आहे. आपल्या सगळ्या उमेदवारांना मी या ठिकाणी सांगू इच्छिते की जेव्हा जेव्हा तुम्ही रॅलीमध्ये जाल, जेव्हा जेव्हा तुम्ही डोर टू डोर कॅम्पेनिंग कराल, तेव्हा तुम्हाला धनुष्यबाण आणि 2 घड्याळ अशा प्रकारचं मतदान तुम्हाला मागायचं आहे. बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी आमच्या मोठ्या संख्येने महिला उपस्थित आहेत. महिलांसाठी महाराष्ट्रामध्ये अजितदादा आणि एकनाथरावजी शिंदे तर पूर्ण सरकारच बदलवून टाकले. महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आलं. त्याचबरोबर तुम्ही बिहारमध्ये पाहाल तर बिहारमध्ये सुद्धा महिला मतदारांच्या जोरावर तिथे सरकार आलेलं आहे. म्हणून आमच्या एकल्यांनी सांगितलं तर आम्हाला पुरुष मंडळांना ऐकावंच लागते. त्याच्यामुळे महिलांची मते फार महत्वाची असतात. घरची कामं करून, स्वयंपाक करून, धुणं भांडी करून, लहान मुलांचा सांभाळ करून, सासू सासऱ्याचे काम करून, नवऱ्याला पाहून सगळे घरचे जबाबदारी निपटून जेव्हा आमची ही महिला बाहेर निघते, जेव्हा संघर्ष करायसाठी निघते, त्या महिलेच्या मागे 100 महिला उभ्या झाल्या पाहिजे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.